नमस्कार मित्रांनो, आज आपण पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांवर सविस्तर चर्चा करणार आहोत। ही चर्चा राजकीय तज्ञांसाठी नाही तर सामान्य नागरिकाला काय घडलं, कोण जिंकलं, कोण हरलं आणि याचा अर्थ काय हे समजण्यासाठी आहे। मित्रांनो, मागील 9 वर्षात भाजपने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रचंड ताकद उभी केली। महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांचे नगरसेवक भाजपमध्ये आले। इनकमिंग वाढली आणि एकूण चित्र असं तयार झालं की भाजपला विरोधकच उरले नाहीत। अशा परिस्थितीत अजित पवार मैदानात उतरले। जुने अजित पवार परत आले अशी चर्चा रंगली। कट्ट्यावर चहाच्या टपरीवर चर्चा झाली, पण निकालांनी काय सांगितलं? चला आधी पुण्याचा निकाल पाहूया। पुण्यात सध्याचे आकडे: भाजप 54 जागांवर आघाडी, अजित पवारांची राष्ट्रवादी फक्त 7 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 2 जागा आणि काँग्रेस आपली 4 जागा आणि शिंदे गटाची शिवसेना 2 जागा, ठाकरे शिवसेना 0, मनसे 0। सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ठाकरे शिवसेना आणि मनसे यांचं खातंच उघडलं नाही। 2017चा संदर्भ: 2017 मध्ये भाजपने पुण्यात 97 जागा जिंकल्या होत्या। यावेळी भाजपचा उद्देश होता 97 पेक्षा जास्त जायचं। मतमोजणीच्या पहिल्या 3 तासातच भाजप 50च्या पुढे गेली आणि पुण्यात ठिकठिकाणी गुलाल उधळायला सुरुवात झाली। भाजपचे मोठे विजय: प्रभागनिहाय प्रभाग 20 बिबेवाडी शंकर महाराज मठ, भाजपचे राजेंद्र शेळमकर, तन्वी दिवेकर, मानसी देशपांडे तिघेही विजयी। इथे राष्ट्रवादीचे गौरव घुले यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला, हा अपवाद ठरला। प्रभाग 36 सहकारनगर पद्मावती, भाजपने 4च्या 4 जागा जिंकल्या। भाजप विजयी उमेदवार महेश वाबळे, शैलजा भोसले, सई थोपटे आणि विना घोष। इथंच मोठा धक्का: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप पराभूत, शिंदे शिवसेनेचे आबा बागुल पराभूत, राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम पराभूत। अजित पवारांचा स्वतःचा बालेकिल्लाच ढासळला। वाद, गोंधळ आणि आरोप: प्रभाग 25 मध्ये मतमोजणी तब्बल 1 तास थांबली। राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आरोप केले, मशीन बदलल्याचा दावा, निवडणूक अधिकाऱ्यांशी जोरदार वाद। काँग्रेसचा एकच दिलासा, कोणता? प्रभाग 18, काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी। ते राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आले होते। त्यांनी माजी मंत्र्यांचा पुत्राचा पराभव केला, मात्र त्यांच्या आई रत्नप्रभा जगताप पिछाडीवर। एकमेव अपवाद: प्रभाग 33 शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर आघाडी, भाजप 1 जागेवर, पण हा अपवाद एकूण चित्र बदलत नाही। पिंपरी चिंचवड अजित पवारांचा प्रतिष्ठेचा विषय 20 मे। आता येऊया पिंपरी चिंचवडला सध्याचे आकडे: भाजप 70 जागा बहुमत पूर्ण, अजित पवारांची राष्ट्रवादी 40, शिंदे शिवसेना 6, शरद पवार राष्ट्रवादी 1 आणि मनसे 1, म्हणजेच भाजपने मॅजिक फिगर पार केली। अजित पवारांचा मोठा धक्का। मित्रांनो, पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा प्रतिष्ठेचा विषय होता। त्यांनी पूर्ण ताकद लावली, राज्यातली सत्ता पणाला लावली। महेश लांडगे यांना राजकारणात पुढे आणलं, पण महेश लांडगेंनीच अजित पवारांना धक्का दिला। पिंपरी चिंचवडमध्ये वन साईड भाजप चालली। शरद पवारांचा बालेकिल्ला कोणता? पिंपरी चिंचवड शरद पवारांचा जुना बालेकिल्ला मानला जातो, पण यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा शिंदे शिवसेना पुढे। मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कमळ फुललं, अजित पवारांचा घड्याळ दमलं, काँग्रेस कडेला गेली, ठाकरे शिवसेना आणि मनसे मैदानाबाहेर। भाजपसाठी हा केवळ विजय नाही, सत्ता मजबूत करण्याचा संदेश आहे। आता प्रश्न असा आहे की अजित पवारांचा हा पराभव तात्पुरता आहे की मोठा इशारा? भाजपची ही ताकद पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काय परिणाम करेल? विरोधक पुन्हा उभे राहू शकतील का? मित्रांनो, तुम्हाला या निकालाबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच सोप्या, माहितीपूर्ण आणि सविस्तर विश्लेषणासाठी यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।